आज आपण आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे. येण्याचं कारण असं, आज महान गायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने मोहम्मद रफी फॅन्स क्लब पुणे शहर तर्फे या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. तर आपण या कार्यक्रमासाठी कलाकारांसोबतच राजकीय क्षेत्रातील व्यक्तीही मोठ्या प्रमाणात हजेरी देत असतात. तर असेच पुण्याचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक काँग्रेसचे अध्यक्ष पुणे शहर अध्यक्ष श्री प्रशांतदादा जगताप हे या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करून थोडंसं कार्यक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत. तर प्रशांतजी नमस्कार. मी हरीश शर्मा, पुणे PCMC न्यूज 24. दादा, आपण कला क्षेत्र ह्याचे खूप जवळ आहात. राजकारण तर आहेच, पण कला क्षेत्र ते आपलं नावलौकिक आहेत. आज अनेक कलाकारांकडून मला असं समजतं की प्रशांतदादा जगताप कलाकारांसाठी मोठे योगदान देतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावतात. तर दादा, मला थोडं सांगा, भारतीय कला क्षेत्रात मोहम्मद रफी यांचे मोठे योगदान आहे आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे. तर त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दादा तुम्ही 2 शब्द बोलाल? सर्वप्रथम स्वर्गीय मोहम्मद रफी यांना विनम्र अभिवादन. आज त्यांची पुण्यतिथी या ठिकाणी या शहरात, या राज्यात, या देशाभरात, संपूर्ण विश्वामध्ये या ठिकाणी पुण्यतिथीच्या वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत. माझे मित्र मुरादजी काझी आणि त्यांचे सगळे जे काही मित्रमंडळी सहकारी यांनी स्वर्गीय मोहम्मद रफी फाउंडेशन पुणे शहर अशा प्रकारचा एक वेगळा क्लब स्थापन केला. त्या क्लबच्या माध्यमातून ते सातत्याने दरवर्षी त्यांची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम ठेवतात. आज आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मालदक्काचा पुणे स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत. ज्या मोहम्मद रफींच्या एकूणच कारकिर्दीत जेवढी गाणी ती आज हयात नसताना सुद्धा मागची 4 दशकं त्या ठिकाणी एकूणच रसिकांच्या मनावर अधिराज्य करतायत. निश्चित मोहम्मद रफींची तुलना कोणावर होऊ शकत नाही. मोहम्मद रफींनी गायलेली हजारो गाणी ही आजही जुन्या पिढीला, नव्या पिढीला, आता तर जनजीला सुद्धा तोंडपाठ आहेत. हा एक आवाजाचा करिश्मा आहे, एक आवाजाची ताकद आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. आज आम्ही आलो, मुराद काझी जे आमचे सहकारी त्यांनी या ठिकाणी चांगला कार्यक्रम आयोजित केला. आमची ताई असतील, पण सगळ्यांनी खूप छान त्या ठिकाणी आपली कला सादर केली. मला याचा आनंद आहे की शेवटी एखादी व्यक्ती एका जगात नसताना सुद्धा त्यांचं अस्तित्व जे आज आवाजरूपी आहेत, म्हणजे आवाजामध्ये नाही का शब्दबद्ध आहे, त्याला उजाळा देत राहणं ही खूप खऱ्या अर्थाने ती वेगळी आदरांजली ठरेल. नाही तर माणसं जिवंत असताना त्यांच्यासमोरचे नाही का या ठिकाणी कार्यक्रम केले जातात. पण एखादी व्यक्ती जिवंत नसताना जी अजरामर आहे, त्यांचं नाव, त्यांचा आवाज अजूनही अजरामर करण्याचा जो प्रामाणिकपणे प्रयत्न सगळे मंडळी करतात, त्यांना मी मनपूर्वक या ठिकाणी वंदन करतो. माझे सहकारी सुजितजी यादव असतील, सौरवजी आंबराळे असतील, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत. आम्ही शेवटी राजकारणात, समाजकारणात जरी कामकाज करत असलेली मंडळी असतो तरी आम्हाला समाज ज्यांनी जिवंत ठेवला आहे अशा कलाकारांचं, कवींचं, गीतकारांचं, गायकांचं इतकं आभार मानत कमी. कारण की आम्ही सुद्धा स्ट्रेसमध्ये असू, म्हणजे स्ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम अशा प्रकारची गाणी त्याचे गीतकार आणि संगीतकार आणि गायक करतात. त्याच्यामुळं पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करत असताना मोहम्मद रफींचा आवाज पुढच्या शेकडो पिढ्यांपर्यंत कायम राहील अशाच प्रकारची अपेक्षा जाऊ खात्री बाळगतो. धन्यवाद. दादा, तुम्ही आजच्या नवोदित कलाकारांसाठी काय संदेश द्याल? नवोदित कलाकारांसाठी स्वर्गीय मोहम्मद रफी फॅन्स क्लब पुणे शहर यांनी जे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय, त्यांचे संस्थापक अध्यक्ष मुराद भाई काझी, कार्याध्यक्ष कविता ताई तरडे फुगे, तर यांच्यासाठी आणि नवोदित कलाकारांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? बघा, मुरादजी असतील किंवा कविताताई असतील, ही मंडळी नवोदित कलाकारांना ज्यांनी 30-40 वर्ष या क्षेत्राला दिलेत, त्यांना एकत्रित आणण्याचं कामकाज करतात. त्या प्रकारची गाणी किंवा गाण्यांचे कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आम्ही एवढं सांगतो की किती काही नाही का अडचणी येऊ, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. इथून पुढच्या काळामध्ये कलाकारांना कुठे अन्याय होत असेल, कलाकारांना दालन किंवा मंच उपस्थित होत नसेल, तर त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम मी आणि माझा पक्ष नक्की करेल. धन्यवाद दादा. तर मित्रांनो, आपण ऐकलं प्रशांत दादांनी सांगितलं की कलाकारांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू आणि कलाकारांना काही अडचणी आल्या तर ते नक्कीच राजकारणातून सोडवण्याचा प्रश्न ते करतील. आणि मोहम्मद रफी यांचे चाहते प्रशांत दादा जगताप हे नेहमी कला क्षेत्रात अग्रेसर असतात. तर धन्यवाद. असंच आपण